जमलं नाही हे पाचले गावकरी आणि कुणी कुणाले आमचे कुणाले वा आनंद घ्यायचा आपला कीर्तन बरं आनंद घ्यायचा कीर्तनात सगळ्यांनी पहा बरं आता कशी फ्रेश झाली माणसं नाही फ्रेश पहिल्यापासूनच आहे अजून फ्रेश झाली दम नाही ना आला तरी झिरो हात आता हो बराय म्हणतात आता काय चालू होतं आपलं गावरान भूत ठराविक काळात भेटतोय तू को बराय म्हणतात आमचं पंढरपूरचं तसंच आहे एक तर भेटत एकाच भेटतंय नाही तर मग आषाढी करते की तुझ्या गोंधळाची दाटी हो कुंडली कधी वटा शोभे वाढ बंटी हो एका जनार्दनी आंबा उभे कर ठेवणे कधी हो पुढं बोला देवाला आता 3 लक्षणं जुळले कोणते कोणते 3 लक्षणं जुळले ना कोणते कोणते भूतकाळ देव काळा भूत वेगळे रूप धारण करतं देव सुद्धा वेगळे रूप धारण करतो तिसरं लक्षण भूत ठराविक काळात भेटतं तर देव सुद्धा ठराविक काळात भक्तांना भेटतो 3 लक्षणं जुळले आता एकच लक्षण जुळू आणि थांबवा तो गो बरा म्हणतात भूत साधकांसहित मारा तुम्ही एवढ्यावरही देवाला भूत म्हणू शकत नाही तो बरा म्हणजे का नाही म्हणू शकत त्यांनी सांगितलं महाराज गावरान भूताचा जर विचार केला तर गावरान भूत एवढं मोठं राहते समोरचं झाड कोणतं उंबराचा एवढं भूत राहतं मोठं राहतं ते उंबराच्या झाडावरच्या वरच्या शेंड्यावर जर बसलं ना तर त्याचे पाय खाली जमिनीवर टेकतात तुम्ही मागं पाहू नका हे उदाहरण चाललंय आपलं नाही तर जासाला घाबरतात बरं हे गावरान भूत एवढं मोठं राहतं
वरच्या झाडाच्या शेंड्यावर जर बसलं तर त्याचे पाय खाली टेकता एवढं मोठं भूत राहते गावरान. तुकोबाराम एवढंच मोठं आहे नाही, हे एवढंच मोठं आहे. झाडाच्या वरच्या शेंड्यावर बसलं तर त्याचे पावलं खाली टेकता. तुकोबारामले आमच्या भूताचा जर विचार केला ना, आमचं भूत सामान्य नाही. आमच्या भूताचा विचार थोडासा मागच्या काळात चला. तुकोबाराम हेच भूत वामन अवतारात बळीराजाच्या दरबारात गेलं होतं. बळीराजाच्या दरबारात गेलं होतं तर तिथं यानं 3 पावलं भूमिदान मागितली. यानं तर 3 पावलं भूमिदान दिली. तर याच भूतानं तिथं 2 पावलात स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, एक पाय पाताळात तर दुसरा पाय स्वर्गात आहे. तू कोणा वेळेस सांग कोणाचं भूत मोठं आहे? म्हणलं महाराज ते तुमचंच भूत मोठं आहे. तुकोबाराय म्हणतात बाबा तुझ्या भूताचे झाडावरच्या शेंड्यावर बसलं तर खाली पाय टेकतात. आमच्या भूताचे पाय जिथं पासील तिथं याचे पाय आहेत. जे दे 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 गे दुधीचा भाऊ रे, जे दे 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 गे दुधीचा भाऊ की एवढंच मोठं आहे. हे त्रिभुवनात आहे. त्रिभुवन संचले विठ्ठला. या पंढरपूरच्या भूतानं अख्खं विश्व व्यापले. अख्खं विश्व म्हणतात विठ्ठल विस्तारला जना जनी सप्त ही पाताळी भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. म्हणून त्रिभुवन संचले विठ्ठला. टाळ्या वाजवणं म्हणजे काय माहितीये का दादा, तसं पाहिजे कीर्तनाचा नियम नाही. पण तुम्ही मला मग का वाजवायला लावल्या? त्याचं एक कारण आहे, हे राजकारणाच्या टाळ्या नाहीत, ह्या तिकडच्या टाळ्या नाहीत. ही टाळी कौतुकाची टाळी. ही टाळी वाजवणं म्हणजे तुम्ही चांगलं गायलंय हे तुम्ही बोलून तर दाखवू शकत नाही, पण टाळीच्या माध्यमातून केलेलं कौतुक आहे. तुम्ही श्रोते म्हणजे काय, तुमचं नामचं नातं म्हणजे माता पित्याचं नातं राहते. श्रोता असेल किंवा वक्ता असेल, आता हे वक्त्याच्या स्वरूपात आहे. वक्त्याचं श्रोत्याचं नातं आई मुलाचं राहते. मग आईनं मुलाचं कौतुक केलं पाहिजे का शिव्या दिल्या पाहिजे त्याला? हे कौतुक आहे. कहा पगडारू देखी अनेरा, कहा पगडारू देखी अनेरा, देखे तो सब वही ने घेरा, देखे तो सब वही ने घेरा.
वाटलं बरं मला. शिवदास महाराज इकडं आलो, समाधान 2-3 वर्ष झाली, आम्हाला 3रं वर्ष माझं आहे ना, 3रं वर्ष झाले येतोय, खरंच समाधान वाटतंय. इथं मोजकच सगळं आहे, पण मोजकं जरी असं तर विशाल रूपानं सगळं व्यवस्थित दिसतंय. पहा, श्रोते कमीच आहे पण असं वाटत नाही. कमी श्रोते आहेत, कमी असू द्या पण ऐकणारे असे लक्ष देऊन मी सगळ्याकडे पाहून बोलतोय बरं. कोणी सुद्धा असं टवलं नाही. टवलं नाही कळलं तुम्हाला? आपण काय म्हणतो, आंबा जरा टवला नाही. टवला नाही म्हणजे चिमला नाही. चिमलं कोणी नाही आणलं. जस काय आताच कीर्तन सुरू झालंय. वा, तो बऱ्या म्हणतात तुमचं पुत्र एवढंच मोठं आहे. आमचा देव कहा पगडारू देखी आलेला, याचे पाऊल कुठं सगळीकडे हेच आहे. तुकोबारा तुमचं इतकंच मोठं आहे, आमचं हे विश्वाला भरू नये. त्रैलोक्यात त्याचे पाऊल आहे, सप्तही पाताळे भरून एवढं मोठं असल्यामुळे तुकोबारा म्हणतात पंढरीचे भूत मोठे विठोबा रखुमाई. आल्या गेल्या झडपी वाटे. जो कोणी पंढरपूरला येतो त्याच्यावर झडप टाकतात, याचा अर्थ तू त्याच्यासारखं बनवतो. म्हणून तुकोबारा म्हणतात ते जर भूत असेल तर ते रान कसं आहे, ते रान खेचरीचं आहे. बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान. खेचरीचे रान. खेचरीचं रान म्हणजे काय? ही खेचरीचं रान म्हणजे ही भूताची भावकी. भावकी प्रत्येकालाच राहते. कोण राहतं तिथं? नामदेवराय राहतात. नामदेवरायच्या घरातले 14 जण तिथंच राहतात. अजून चोखोबार आहे तिथंच राहतात. अजून कानोपात्रा तिथेच राहते. अजून नामदेवराय परिवार तिथेच राहतो. अजून तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, आदि गुरु सर्व संत महात्मे त्याच्या दरबारातच राहतात. पण बहु खेचरीचे रान. आणि एवढ्या मेळ्यात काही एकदा गेलं की जाता वेडे होय मन. तुकोबार म्हणतात तिथं काय एकदा गेलं ना माणसाचं मन वेड होतं. म्हणून तुकोबार म्हणतात तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आणि परतोनी. जो कोणी पंढरपूरला जातो तो पुन्हा वापस येत नाही. कानोपात्रा एकदाच पंढरपूरला गेली, एकदाच पंढरपूरला गेली, पांडुरंगाचं मुख पाहिलं, अहंकार केला दादा आणि पांडुरंगाच्या चरणावरती आपला जीव समर्पित केला, तर पुन्हा वापस आले नाही. एकदा पंढरपूरला गेली, पुन्हा वापस आले नाही. तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आणि परतोनी. नामदेवराय एकदाच पंढरपूरला गेले, पुन्हा वापस आले नाही. चोखोबारा एकदा पंढरपूरला गेले, पुन्हा वापस आले नाही. म्हणून गेले नाही आले परतोनी. जो कोणी पंढरपूरला जातो तो वापस येत नाही. तिथे एक शंका अशी येईल आपल्याला की जाऊ नका कसं म्हणतात तुकोबारा? एका ठिकाणी जाई म्हणतात, पंढरीशी जारे म्हणतात, आणि इथं म्हणतात जाऊ नका. हे कसं? त्याचा हा अर्थ आहे जे संसारात पक्के चिटकलेले गोचिडासारखे. गोचिड पहा, गोचिड गाईच्या कासेला चिटकलेलं राहते. खरं सांगा किती आत गेलं त्याच्या तोंडात दूध लागल बरं? नुसतं त्या आशेनं त्या कासेला चिटकलेलं राहते गोचिड, पण त्याच्या नशिबाला दूध काही मिळत नाही. तसं आपण सुख नावाचं दूध मिळवण्यासाठी या प्रपंचात चिटकलेलो आहो.
दूध अजून लांबच आहे, आपण मात्र पक्की त्याला चिटकलेलो आहो. असे जे गोचिडे आपले अभाऊ सोडायचे बरं. असे जे संसारात पक्के चिटकले, ज्यांना परमार्थ नकोय, तू म्हणता अशा तिथं जाऊन गर्दी करूच नका. ते जाऊ नका कोणी, हे असे जाऊच नका. आणि ज्याला आवड आहे ते जा, ते जाऊ नका कोणी. जे गेले ते नाही आले परतोनी. तुकोबाराय म्हणतात हा दुसऱ्या कोणाचा अनुभव नसून गेलेला वापस येत नाही, हा माझा स्वतःचाच अनुभव आहे. तुका पंढरीसी गेला,
तुकोबाराय म्हणतात हा माझा स्वतःचाच अनुभव आहे. जो पंढरपूरला गेला ना तो पुन्हा वापस आला नाही. मग तुकोबाराय म्हणतात मी पंढरपूरला गेलो आणि पुन्हा वापसच आलो नाही. मग अभंग कोण लिहिला? शंका येईल ना तुम्हाला. तुकोबाराय तर पंढरपूरला गेले वापसच आले नाही, अभंग कोणी लिहिला? तर त्याचा अर्थ असा आहे तुकोबाराय म्हणतात मी पंढरपूरला गेलो वापस आलो नाही, याचा अर्थ असा आहे गोलोबाराय आणि मायबाप कण काही माती तुकोबाराय पंढरपूरला गेले. एकदा पांडुरंगाला पाहिलं, दोघांची नजर झाली. पांडुरंगानं तुकोबारायला पांडुरंगाचं करून घेतलं. त्याच दिवशी तुकोबारायनं आपलं मन पांडुरंगाच्या चरणाजवळ ठेवलं. तुकोबाराय देहानं देहू गावात आले, पण एकदा पंढरपूरला गेलेले तुकोबाराय मनानं पांडुरंगाचे झाले. पुन्हा तुकोबाराय मनानं देहू गावात आलेच नाही. तुकोबाराय पुन्हा मनानं या देहरूपी संसारात आलेच नाही. आले तरी पांडुरंगाला घेऊनच या देहरूपी संसारात आले. आसक्ती धरून संसारात पुन्हा पंढरपूर तुकोबारायचं मन संसारात रमलंच नाही. तुकोबारायचं मन पांडुरंगाच्या दरबारातच ठेवलं. मनानं तुकोबाराय पुन्हा संसारात जन्माला आलेच नाही. त्याचा हा अर्थ आहे तुका पंढरीशी गेला, पुन्हा मनानं संसारात जन्मा नाही आला, पुन्हा मनानं देहात जन्मा नाही आला. देहात जरी होता तर देहात कायम पांडुरंगच होता. म्हणून तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला असा अर्थाचा अभंग तुमच्या समोर ठेवलाय. तसा आपला नियोजित वेळ झालेला आहे. आता तुम्हाला ऐकायची भरपूर इच्छा जरी असेल तरी आता वेळेच्या पुढे जाऊ नये. ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सगळं खावा, गावचा पाटील झाला म्हणून काय गावाची बुडवावा. हरे कृष्ण हरे काना मनोरंजन मोहन, हरे कृष्ण हरे काना मनोरंजन मोहन, मोहन मोहन. गोड सप्ताह बरं चाललंय ना. असा गोड सप्ताह चालू आहे. त्या निमित्ताने निवडलेला गुरुवर्य बळीराम महाराज दोडगावकर अर्थात कुठे आज योगायोग आहे. हे कुठेच आहे, सप्ताह कुठेचाच आहे. ऐका, बळीराम महाराजांच्या स्मृती प्रित्यर्थ आपल्या या कुटुंबाने गोड आपल्या वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी खरं तर त्यांना शोभेल अशा पद्धतीचा सप्ताह चालू आहे आणि तुम्ही करताय. या परिवारासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करायचे. मायबाप आणि केलं गरजेचं आहे, हे करणं गरजेचं आहे. नाही तर हल्ली मायबाप कोणाचे पुण्यतिथी आहेत. हल्ली मरले सडलेले राहते यातून ते तरी त्याच्या पुण्यतिथीची कीर्तन आहे, त्याच्या पुण्यतिथीची कीर्तन नागऱ्याचं कीर्तन करायला सोडून द्या. पण अशा साधूचं अशा महात्म्याचं हे होणं गरजेचं राहत आहे. आमच्या भागामध्ये बळीराम महाराज बऱ्याच गावात कालेज कीर्तन राहायचे. आमच्या स्वतःच्या गावात आमच्या गावात दरवर्षी त्यांचं कीर्तन राहायचं. दरवर्षी आमच्या गावात शेजारी पार्टी असत हे बरेच गाव आहेत. असे अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांना शोभेल असा सप्ताह तुम्ही सर्व परिवार करत आहात. तुम्हा सर्व परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो. असंच गुणातून उत्तीर्ण होण्यासाठी हे कार्यक्रम तुम्ही नेहमी चालू ठेवत राहा. तुम्हाला सर्वांचं सहकार्य भेटतच राहील आणि भेटतातच. आम्ही सुद्धा नक्की तुमच्या मदतीला येऊच असा गोड सप्ताह चालू आहे. उपस्थित तुम्ही सर्व संत श्रोते मायबाप सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गोड असे टाळकरी आहेत, गोड असे गायनाचार्य मृदंगाचार्य आमचे मित्रमंडळी ते उपस्थित आहेत. खूप बरं वाटलं. बरं नाहीतर बऱ्या मी पहिल्यांदाच बोलून गेलो, एवढं समाधान भेटत नाही. मला खूप समाधान वाटलं. खूप रंगलंय कीर्तन. तुमच्या सगळ्या गळपावर खूप बरं वाटलं बोलायला. बरं का राजूबाबा तुम्हाला हे वंदन आहे. आमचे दराडे बाबा रामकिसन महाराज दराडे तुम्हाला वंदन. माऊली असतील, इकडची टाळकरी गायक वादक मंडळी असतील, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पाचले गावकर मंडळी तुम्हाला धन्यवाद. परिसरात आलेले तुम्हाला धन्यवाद. परिसराच्या नगरमध्ये आलेले तुम्हाला वंदन आहे. आमच्यासोबत आमचे काकाश्री आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या बाणीला विराम. ज्ञानेश्वर